नमस्कार विद्यार्थी मित्र हो, नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण ह्या व्हिडिओ बघणार आहोत तलाठी भरतीत विचारलेले 50 प्रश्न व त्याची उत्तरे बघणार आहोत। सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असणारा सराव प्रश्नसंच आज आपण इथे बघणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू। चला पहा, पहिला प्रश्न, तलाठी कार्यालयाला ज्यास म्हणतात तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 सज्जा असं तलाठी कार्यालयास म्हटल्या जातं। यानंतरचा प्रश्न आहे, शेतकऱ्याची खातेदार नोंद वहीचा गाव नमुना कोणता तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर गाव नमुना 8 म्हणजे शेतकऱ्याची खातेदार नोंदणी वही होय। यानंतरचा प्रश्न आहे, पोलीस पाटलाची निवड कोण करतात तर याचं योग्य उत्तर आहे उपविभागीय अधिकारी हे पोलीस पाटलाची निवड करतात। यानंतरचा प्रश्न आहे, ग्राम दक्षता समितीचे सदस्य सचिव कोण असतात तर याचं योग्य उत्तर आहे तलाठी हे ग्राम दक्षता समितीचे सदस्य सचिव असतात। यानंतरचा प्रश्न आहे, 7/12 या जमीनबाबतच्या अभिलेखामध्ये बँकेच्या कर्जाची नोंद कुठे घेतली जाते तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 इतर अधिकारामध्ये बँकेच्या कर्जाची नोंद ठेवल्या जाते। यानंतरचा प्रश्न आहे, ग्रामीण भागात रोजगाराची हमी देणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत तालुका कार्यक्रम अधिकारी डॅश डॅश हे असतात तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 तहसीलदार हे तालुका कार्यक्रम अधिकारी असतात। यानंतरचा प्रश्न आहे, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत वरीलपैकी एकही नाही म्हणजेच नोटाचा वापर करणारे पहिले घटक राज्य कोणते आहे तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 महाराष्ट्र हे नोटा या पर्यायाचा वापर करणारे पहिले घटक राज्य आहे। यानंतरचा प्रश्न आहे, ग्रामपंचायतीत राष्ट्रीयकृत बँकाचा सेवा यवतमाळ जिल्ह्यातील कुठल्या ग्रामपंचायतीत सुरू करण्यात आली तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर परसोडी या ठिकाणी ग्रामपंचायतीत राष्ट्रीयकृत बँकाचा सेवा चालू करण्यात आली। यानंतरचा प्रश्न आहे, तलाठी या पदाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर जिल्हा अधिकारी यांना तलाठी पदाची नेमणूक करण्याचा अधिकार आहे। यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात नाहीये तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर नागालँड राज्यामध्ये पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात नाहीये। यानंतरचा प्रश्न आहे, ग्रामपंचायत सदस्य राजीनामा द्यावयाचा असल्यास तो डॅश डॅश यांच्याकडे सादर करावा लागतो तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 सरपंच यांच्याकडे ग्रामपंचायत सदस्य आपल्या पदाचा राजीनामा देत असतात। यानंतरचा प्रश्न आहे, ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी सदस्य संख्या किती आहे तर याचं योग्य उत्तर आहे 7 ही सदस्य संख्या ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी असली पाहिजे। यानंतरचा प्रश्न आहे, उपसरपंच राजीनामा कोणाकडे देतात तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर सरपंच यांच्याकडे उपसरपंच आपला पदाचा राजीनामा देत असतात। यानंतरचा प्रश्न आहे, पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 उपविभागीय अधिकारी त्यालाच प्रांत अधिकारी असे म्हटल्या जाते हे तलाट्याची नेमणूक करतात। यानंतरचा प्रश्न आहे, बळवंतराय मेहता समितीने डॅश डॅश शिफारस केली होती तर याचं योग्य उत्तर आहे लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाची शिफारस बळवंतराय मेहता समितीने केली होती। यानंतरचा प्रश्न आहे, पंचायत समिती सभापतीच्या संदर्भात वैधतेचा प्रश्न अथवा वाद निर्माण झाला तर डॅश डॅश यास निर्णय घेण्याचा अधिकार
असतो. तर याचं योग्य उत्तर आहे विभागीय आयुक्त यांना पंचायत समितीच्या सभापतीच्या संदर्भामध्ये प्रश्न निर्माण झाला तर निर्णय घेण्याचा अधिकार असतो. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात एकूण डॅश डॅश कटक मंडळे आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर 7 कटक मंडळे हे महाराष्ट्रामध्ये आहेत. यानंतरचा प्रश्न आहे कोतवालाची नेमणूक खालीलपैकी कोण करतो. तर याचं योग्य उत्तर आहे तहसीलदार हे कोतवालाची नेमणूक करत असतात. यानंतरचा प्रश्न आहे गट विकास अधिकाऱ्याची नेमणूक कोणाकडून केली जाते. तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर राज्य शासनाकडून गट विकास अधिकाऱ्याची नेमणूक केल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे ग्रामसभेचे सभासद खालीलपैकी कोण असतात. तर याचं योग्य उत्तर आहे 2 नंबर सर्व प्रौढ स्त्री आणि पुरुष हे ग्रामसभेचे सभासद असतात. यानंतरचा प्रश्न आहे महानगरपालिकेत महत्त्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार डॅश डॅश समितीला असतो. तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर स्थायी समितीला महानगरपालिकेत महत्त्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार दिलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे खालील पर्यायापैकी अयोग्य विधान कोणते, म्हणजेच चूक विधान ओळखायचं आहे. तर याच्यातलं चूक विधान आहे पंचायत समितीचा सभापती जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सदस्य नसतो, हे विधान चुकीचं आहे. यानंतरचा प्रश्न आहे ग्रामसभेच्या बैठका वर्षातून किमान डॅश डॅश वेळा घेतल्या जातात. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 वर्षातून कमीत कमी 4 ग्रामसभा घेणे आवश्यक असतं. यानंतरचा प्रश्न आहे तलाट्याच्या कार्यालयाला डॅश डॅश असे म्हणतात. तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर सज्जा असं म्हटल्या जातं. यानंतरचा प्रश्न आहे डॅश डॅश हा जिल्हा प्रशासनाचा केंद्रबिंदू मानला जातो. तर नंबर 3 जिल्हा अधिकारी हा जिल्हा प्रशासनाचा केंद्रबिंदू मानला जातो. यानंतरचा प्रश्न आहे जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी डॅश डॅश हा असतो. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी असतो. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था डॅश डॅश पासून अंमलात आणली. तर याचं योग्य उत्तर आहे 1 मे 1962 रोजी महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था लागू करण्यात आली. यानंतरचा प्रश्न आहे डॅश डॅश ठिकाणी नगर परिषद नाही. तर याचं योग्य उत्तर आहे अक्कलकुवा या ठिकाणी नगर परिषद नाही. यानंतरचा प्रश्न आहे ग्रामपंचायत कितीही मोठीही असली तरी त्यामध्ये डॅश डॅशपेक्षा अधिक सदस्य असूच शकत नाहीत. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 17 सदस्य हे ग्रामपंचायतीमध्ये असू शकतात. त्यापेक्षा जास्त ग्रामपंचायत सदस्य संख्या अस्तित्वात नाही. यानंतरचा प्रश्न आहे 3001 ते 4500 या लोकसंख्येसाठी ग्रामपंचायतीची सदस्य संख्या एवढी असते. तर याचं योग्य उत्तर आहे 13 सदस्य संख्या ही असते. यानंतरचा प्रश्न आहे जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी हा डॅश डॅश असतो. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी असतो. यानंतरचा प्रश्न आहे डॅश डॅश हा पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असतो. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असतो. यानंतरचा प्रश्न आहे जिल्हा परिषद अध्यक्षाचा कार्यकाळ हा डॅश डॅश इतका आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 2.5 वर्ष हा जिल्हा परिषद अध्यक्षाचा कार्यकाळ असतो. यानंतरचा प्रश्न आहे
ग्रामपंचायतीच्या रचनेमध्ये जास्तीत जास्त सदस्य संख्या डॅश डॅश असते, तर याचं योग्य उत्तर आहे 2 नंबर 17 ही ग्रामपंचायतची जास्तीत जास्त सदस्य संख्या असते. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्त्रियांच्या प्रतिनिधित्वासाठी कोणती तरतूद करण्यात आली आहे, तर याचं योग्य उत्तर आहे 3 नंबर 50% राखीव जागा ठेवणे हे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्त्रियांना प्रतिनिधित्वासाठी देण्यात आलेलं आहे. यानंतरचा प्रश्न आहे, डॅश डॅश ही जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांना जोडणारा दुवा मानला जातो, तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 पंचायत समिती. पंचायत समिती ही जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांना जोडणारा दुवा म्हणून ओळखली जाते. यानंतरचा प्रश्न आहे, ग्रामपंचायतीच्या निवडणुकात मतदान करण्याचा अधिकार कोणाला आहे, तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4 गावातील सर्व 18 वर्षावरील स्त्री पुरुष यांना ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कोणत्या आयोगामार्फत घेतल्या जातात, तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 राज्य निवडणूक आयोगाद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतल्या जातात. यानंतरचा प्रश्न आहे, स्थानिक स्वराज्य कर हा किती रकमेपेक्षा जास्त उलाढाल करणाऱ्या व्यावसायिकांना लागू आहे, तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 50 कोटी पेक्षा जास्त रकमेला स्थानिक संस्था कर लावल्या जातो. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात जमिनीचा रेकॉर्ड, जमीन महसूल व जमीन सुधारणा मूलभूत माहिती उपलब्ध करून देणारा शासकीय कर्मचारी कोण आहे, तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 तलाठी हा आहे. यानंतरचा प्रश्न आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना किती आरक्षण आहे, तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर 50% आरक्षण हे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना देण्यात आलेलं आहे. यानंतरचा प्रश्न आहे, ग्रामपंचायतीचा पदसिद्ध सचिव कोण असतो, तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा पदसिद्ध सचिव असतो. यानंतरचा प्रश्न आहे, महसूल प्रशासनातील सर्वात शेवटचा अधिकारी कोणता आहे, तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर तलाठी हे महसूल प्रशासनातील सर्वात शेवटचा अधिकारी आहे. यानंतरचा प्रश्न आहे, ग्रामपंचायतीचे अस्तित्व राज्यघटनेच्या कोणत्या तत्वानुसार आहे, तर याचं योग्य उत्तर आहे राजनीतिदर्शक तत्वानुसार ग्रामपंचायतीचे अस्तित्व आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खेडेगावात जन्म मृत्यूची नोंद कोण ठेवतो, तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर ग्रामसेवक हे खेडेगावातील जन्म मृत्यूची नोंद ठेवण्याचं काम करत असतात. यानंतरचा प्रश्न आहे, सरपंच व उपसरपंच यांच्याकडील अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी बोलविण्यात आलेल्या सभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो, तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर तहसीलदार हे अध्यक्षीय स्थान भूषवित असतात. यानंतरचा प्रश्न आहे, खेडेगावात जन्म मृत्यूची नोंद कोण ठेवतो, तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर ग्रामसेवक हे खेडेगावातील जन्म मृत्यूची नोंद ठेवत असतो. यानंतरचा प्रश्न आहे, कोतवाल तलाठी व पोलीस पाटील यांच्यावर थेट प्रशासकीय यंत्रणा ठेवणारा अधिकारी कोण आहे, तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 तहसीलदार व तालुका कार्यकारी दंडाधिकारी हे कोतवाल तलाठी व पोलीस पाटील यांच्यावर थेट प्रशासकीय नियंत्रण ठेवत असतात. यानंतरचा प्रश्न आहे,
सरपंचांनी सादर केलेल्या राजीनाम्यावर कोण निर्णय घेतो? तर याचं योग्य उत्तर आहे 3 नंबर पंचायत समितीचा सभापती हा सरपंचांनी सादर केलेल्या राजीनाम्यावर निर्णय घेत असतो. यानंतरचा प्रश्न आहे ग्राम न्यायालय कायदा केव्हापासून लागू झाला? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 2 ऑक्टोंबर 2009 पासून ग्राम न्यायालय कायदा अस्तित्वात आलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कोणत्या कलमान्वये प्रत्येक खेड्यासाठी ग्रामपंचायतीची तरतूद करण्यात आली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर कलम 5 नुसार प्रत्येक खेड्यासाठी ग्रामपंचायतीची तरतूद करण्यात आलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे तलाठी मंडळ अधिकारी यांची कार्यपद्धती, कर्तव्ये व कार्य खालीलपैकी कोणत्या नियम पुस्तिकेत नमूद केलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 2 नंबर जमीन महसूल नियम पुस्तिका खंड 3 मध्ये तलाठी व मंडळ अधिकारी यांची कार्यपद्धती, कर्तव्य व कार्य हे नमूद केलेले आहेत. यानंतरचा प्रश्न आहे अमरावती जिल्ह्यात अनुक्रमे किती नगर परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 अमरावती जिल्ह्यामध्ये 10 नगर परिषदा आहेत, 14 पंचायत समिती आहेत व 1842 ग्रामपंचायत अस्तित्वात आहेत. यानंतरचा प्रश्न आहे पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 गट विकास अधिकारी हे पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख असतात.